तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन रद्द करण्याचा मंत्री बावनकुळेंचा निर्णय। निरोप समारंभात तहसीलदारांच्या खुर्चीत बसून गाणं गायल्याचं प्रकरण समोर आलं होतं, त्या प्रकरणी त्यांचं निलंबन। धाराशिवच्या परांड्यात मराठा आरक्षणाचा जीआर मागे घेण्याची ओबीसीच मागणी करत होते, मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। तर नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 90% पाणीसाठा। विरचक धरणामध्ये पाण्याची पातळी 238 मीटर 60 सेंटीमीटरनं वाढली। शिवण नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणी शहरातील उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनला। उड्डाणपुलावर अरुंद जागा आणि खड्डे पडल्यामुळे वाहन चालक त्रस्त। चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहराला जोडणारा घुग्घुस मार्ग खड्डेमय, टोल भरून सुद्धा वाहनधारकांवर त्रास सहन करण्याची वेळ। सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा रस्त्याचं काम अपूर्णच। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी बेमुदत संपावर। कर्मचाऱ्यांच्या संपाचा आरोग्यावरही परिणाम। तर आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांवर खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ। जळगावात महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान। वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्राध्यापक अधिकाऱ्यांना सन्मानपत्रांचं वाटप।